मात्र छाप पाहू शकाल नक्कीच माजी सरपंच कलमनगावचे आणि मात्र त्यांचे पाटील साहेबांना विनंती करते की आपले दोन शब्द या स्पर्धेबद्दल आणि या सर्व मात्र नक्कीच या आपल्या समाजाबद्दल की जे आता खूप जी सुरुवात जी केली आहे ती सुरुवात इथनं कशा पद्धतीने असेल किंवा मात्र काही गोष्टी ज्या चुकल्या होत्या त्याला सुधारणा केली। हॅलो आमच्या सर्व टीमच्या ज्या त्याच्यामध्ये सुरेश भाऊ असतील, रामादादा असतील, गणेश भाऊ असतील, सर्वच जे मोरगे साहेब असतील, उमेश जाधव असतील, यांनी सर्वांनी कमी दिवसामध्ये एक संकल्पना मांडली की आपण आपल्या समाजासाठी जे मोठे व्यासपीठ म्हणजे अगोदर सुद्धा काही मॅचेस टुर्नामेंट चालू आहेत तालुक्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे टुर्नामेंट होतात, पण त्याच्यापेक्षा वेगळी संकल्पना मांडायची अशी आमचे मित्र म्हणजे आणि संस्थापक साहेब सुरेश भाऊंनी संकल्पना मांडली की आपण एक तालुक्यापुरतीनं सीमित राहता आपण जिल्ह्यामध्ये जाऊ। जिल्ह्यामध्ये म्हणजे पालघर जिल्हा न ठेवता ठाणे जिल्हा आपण त्याच्यामध्ये आपण जॉईन करू। त्याच्या माध्यमातून आपण आज ज्या 2-3 दिवसामध्ये जे आयोजन झालं त्याच्यामध्ये कासिमिरा असेल, चिंबीपाडा असेल, इकडच्या तालुक्यातील विक्रमगडचे संघ असतील, वाड्या तालुक्याचे संघ असतील, पालघर तालुक्यातला आता संघ इथे सावरे संघ क्वालिफाय झाला म्हणजे आज विजेता झाला। अशा सर्व जिल्ह्यातील सर्वच आदिवासी समाजातील पूर्ण कसे पुढे नेता येईल आणि चांगले खेळाडू कसे निर्माण होतात आपल्या जिल्ह्यामध्ये हे आम्हाला सुचवलं ते सुरेश भाऊ आमच्या मार्गदर्शक। त्यांची संकल्पना पूर्णसाठी आम्ही 1-2-4 दिवस सतत मेहनत घेतली सर्वच आमच्या टीमनी, संस्थापक, अध्यक्ष, सचिव, सदस्य, उपाध्यक्ष सर्व असतील, सर्वांचं मी म्हणजे आयोजन आपल्या इथे सक्सेस झालं याच्याबद्दल सगळ्यांचा मी आभार मानतो आणि इथे थांबतो। तर नक्कीच सुरेश भाऊ रेंजट साहेबांना विनंती करते की आपले दोन शब्द या स्पर्धेबद्दल आणि या जे नवीन संकल्पना केली त्या संकल्पनेबद्दल। धन्यवाद। खरं तर आपल्याला सर्वांना घरी जायचं आहे, त्यामुळे अगदी 2 मिनिटात माझं मनोगत या ठिकाणी मी व्यक्त करेल। एक अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आपल्याला माहिती असेल की आज भगवान श्रीरामांची अतिशय महत्त्वाचा दिवस आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, कदाचित आपल्याला कल्पना नसेल तर ज्या वेळेला भगवान श्रीरामांना वनवास झाला, कारण आपण अयोध्येला जाऊ शकत नाही, पण ज्या वेळेला भगवान श्रीरामांना वनवास झाला ते जेव्हा वनवासाला तिथून निघाले त्या वेळेला या महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये त्याला आपल्या या महाराष्ट्रातल्या जनतेने किंवा त्यावेळच्या लोकांनी त्यांना आश्रय दिला। लक्षात ठेवा की ज्या पद्धतीनं हा क्रिकेट आपण या ठिकाणी बघतोय, मला दयानंद भाऊ असतील, तिकडे विलास भाऊ आहेत आणि सर्व जी तरुण पोरं ज्यांनी एक असोसिएशन नव्याने स्थापन केलं। आपण जर बघत असो की रेल्वे जर बघितली तर त्याला एक इंजिन आणि मग बाकीचे डबे असतात, तसे आम्ही जे संस्थापक आहोत हे डबे आहोत। तरुण पिढी जी आहे ही मात्र इंजिन आहेत आणि ती ट्रेन अतिशय चांगल्या पद्धतीने खेचून नेतील। मला वाटतं की मागच्या महिन्यामध्ये एक विचार झाला की नव्याने आपण काहीतरी केलं पाहिजे, तरुणांना एकत्र आणण्यासाठी वेगळं व्यासपीठ म्हणजे तयार करता येईल का हा विचार केला आणि जन्माला आल्यानंतर तात्काळ पहिल्यांदा कलभोनने ज्या पद्धतीनं भूमिका घेतली की पहिल्यांदा आयोजन हे आमच्याकडे होईल आणि त्यासाठी कलभोनच्या सर्व मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो। शेवटचं एकच सांगेन की आपल्याला कल्पना असेल की जेव्हा क्रिकेट जन्माला आलं त्या वेळेला सुरुवात झाली ती कसोटी सामन्यापासून, म्हणजे 5 दिवसाचे सामने त्यावेळेला खेळवले जायचे। त्याच्यानंतर बदल झाला आणि बदलामध्ये साधारणतः वन डे जन्माला आली आणि त्याच्यानंतरही आणखी एक बदल झाला आणि आता कुठला जमाना आला मला तुमच्याकडून पाहिजे की आता कुठला जमाना आहे सध्या क्रिकेटचा? अरे कुठल्या IPL मध्ये किती ओव्हर 20 आणि कोणीतरी बोललं की 20-20। मित्रांनो, मला तुम्हाला सर्वांना मनापासून एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि त्यांचंही आपल्याकडून काहीतरी स्वप्न असेल की आमची मुलं शिकतील, पुढे जातील आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना मनापासून एकच गोष्ट सांगायची आहे की कसोटी सोडून द्या, वन डे सोडून द्या। 2020 सारखं जे क्रिकेट आहे त्या पद्धतीने आपल्या आयुष्यासाठी मेहनत करा, नक्कीच 100% आपण आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकतो। एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद सर्वांना।
त्यानंतर नक्कीच सर्वांची इच्छा आहे की नक्कीच ठाणे पालघर अध्यक्षांच्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष आपण तर पालता नक्कीच साईनाथ खरपडे साहेब आपले 2 शब्द. सन्माननीय व्यासपीठ, खरं तर 2 आपल्यापेक्षा मोठे आणि ज्यांनी ही असोसिएशन तयार केली किंवा ज्यांनी असोसिएशनचे सर्व दयानंद भाऊ आणि सुरेश भाऊ, रामादादा, खरं तर आम्ही असेच बसलो होतो आणि ही संकल्पना सुरू करण्या अगोदर असं होतं की फक्त वसईची पोरं खेळायची. आज ही संकल्पना करत असताना आपण पूर्ण ठाणे जिल्ह्यात न राहता तर पालघर जिल्ह्यातसुद्धा आपण कसे तरुणांना एकत्र करू शकू. आणि खास करून मला सांगायला आनंद होतो की आपली जी आदिवासी असोसिएशन आहे ती कशी किंवा आदिवासी तरुण आपले कसे एकत्र येतील. जसं सुरेश भाऊंनी सांगितलं की ट्रेन आम्ही ट्रेनचे डबे आहोत, परंतु त्या ट्रेनमध्ये चढायला जी आपली गरज आहे म्हणजे युवा तरुणांची जी गरज आहे ती आपण या पहिल्या आयोजनापासून तुम्ही दाखवली. आणि खास करून मी या मंचावर उभा आहे तो खास करून धन्यवाद द्यायला की जी सुरुवात कलंभोन गावाने केली, खास करून राहुल असेल, महेश असेल आणि त्यांची संपूर्ण टीम असेल की एक 10 दिवसात त्यांनी हे आयोजन घेतलं आणि 10 दिवसात हे पहिलं आयोजन त्यांनी सक्सेसफुल करून दाखवलं. म्हणून मी त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद, आभार मानतो. आणि तुम्हाला एकच सांगतो की पुढचं आयोजन हे लांब नसेल. या येत्या 15 दिवसात 24, 25, 26, 27 असे 4 दिवसाचं हे पुढचं आयोजन चिंबीपाडा किंवा विरारफाटा तुम्हाला लवकरच लॉस हा आपल्या ग्रुपवर दिसेल. मी याच्यानी तुम्हाला कल्पना देऊ इच्छितो की आपला सीझन जरी संपला असेल, ऊन जरी असेल, तरी मी विनंती करतो इथे की जर दुपारी 2 तास आपल्याला थांबता आलं आणि त्याच्यानंतर क्रिकेट खेळता आलं तर माझी ही विनंती असेल की थोडं थांबून, खूप ऊन, आजचंही ऊन मी बघत होतो लाईव्ह, एवढं रगरगतं 42 डिग्री सेल्सिअस असतानासुद्धा आपली कणखर पोरं म्हणजे आदिवासी पोरं जी डोंगरा रानात फिरणारी पोरं आहेत ती खेळत होती. कधी कधी असं वाटत होतं की आपण कुठेतरी पोरांना जबरदस्ती खेळायला लावतो का काय, पण आपण ही जी क्रिकेट आहे हे जबरदस्ती नाही तर हे प्रेमाने, एक संघर्षाने, एक आपुलकीच्या भावाने आपण हा क्रिकेट खेळतो. मला जाता जाता सांगायचं आहे की आपले खास करून तरुण जे पोरं आलेले आहेत त्यांनी जाताना कृपया घरी जाताना सावकाश जावं. खास करून आपल्या ज्या बाईक्स आहेत त्या हळू चालवाव्या हेच मी सांगेन. आणि इथे थांबेन. परत एकदा कलंभोन टीमचे आणि खास करून राहुल पाटील या असोसिएशनचे सचिव आणि महेश आणि पूर्ण टीमचे दयानंद भाऊंचे मी आभार मानतो. आणि लवकरच आपण याच महिन्यात परत भेटू. अजून टीम जास्तीत जास्त आपल्या जोडल्या जातील. अजून पण टीम जवळजवळ 15 जोडले गेलेत, पण काही त्यांची कारणं होती की भाऊ आम्ही पालखीला आलो आहेत, भाऊ आम्ही इकडे आलो आहेत. खास करून मला राहुलच सांगत होता की राहुल दादा ये टीम पालखीला गेलं तर मग त्यांचं काय तर बरं आता पालखीला जाण्या अगोदर पालखीचं ठरलं होतं, त्याच्यानंतर आमचं हे आयोजन ठरलं. म्हणून मी सांगेन की जास्तीत जास्त 24, 25, 26 ह्या दिवशी नोंदणी करा. आणि कधी होईल ते राहुल आणि बाकीची टीम आपल्याला सांगेलच. मी पण आहे आणि मी थांबतो. सर्वांना या ठिकाणी एक स्वागत समारंभ राहून गेला. मी विनंती करतो की कॉमेंटेटर आपले गणेश पांडव यांचं स्वागत मी राहुल दयानंद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे, ते राहून गेलं होतं. दयानंद भाऊ त्यांनी पहिल्या दिवसापासून 3 दिवस अथक जे परिश्रम केला आणि आपल्यापर्यंत सुंदर आवाज असा त्यांनी ऐकवला. त्यानंतर या स्पर्धेकरता खऱ्या अर्थानं
मगाशीच म्हटले की नक्कीच आपले अध्यक्ष की साईनाथ खरपडे साहेब की वेळ नव्हता, खूप वेळ कमी होता आणि खऱ्या अर्थानं की आज सर्व टुर्नामेंट ज्या मोठ्या टुर्नामेंट चालू आहेत ते मात्र बिझी शेड्यूल असताना आपल्या एक कॉलवरती ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट आपण जर पाहिलं तर प्रोपेच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या नक्कीच ऑपरेटर आणि सर्वसर्वीय उमेशजी भगत यांचा मात्र सत्कार करतील साईनाथ खरपडे. आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार करायचा. उमेश, एक चांगलं क्लिअरिटी, एक चांगला आवाज तुम्हाला पहिल्या दिवसापासून त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पोहोचवला आणि सकाळी वेळेवरती येणं, दूरवरचा प्रवास असताना मात्र कुठल्याही प्रकारचा उन्हाचा आणि कसल्या कुठं मात्र काही येणं देता मग त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं आणि खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा कंप्लीट होण्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा हातभार आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार आल्या. त्यानंतर सकाळी आपलं सर्व काम नंतर सर्व मात्र आपलं कुटुंब सांभाळून आणि खऱ्या अर्थानं 3 दिवसामध्ये आमचे स्कोरर म्हणून नुसते मात्र या कमिटीचे मेंबर किंवा मात्र सदस्य नाही तर खऱ्या अर्थानं स्कोररची भूमिका राजेंद्र खरत यांचा सत्कार करतील दयानंद पाटील. तर नक्कीच विलास मुरके साहेबांना देखील विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आणि सर्वांनी आदरणीय उपपदाधिकारी संस्थापक पाहू शकाल नक्कीच रामादास राऊत साहेब ठोकरेगावचे सरपंच यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी राजेंद्र खरत यांचा मात्र या ठिकाणी सत्कार केला जातो. मायेची शाल स्पर्धेची भेट देऊन पाहू शकाल या ठिकाणी मात्र मुख्य मंचावरती 2025च्या या कलंबोन चषकमध्ये आपण पाहतो आहे. धन्यवाद ते डीजे. तर नक्कीच सर्वांनाच घाई आहे कारण आज सर्वांनाच माहिती आहे की रामनवमीचा दिवस आहे. प्रत्येक ठिकाणी मात्र आज सण साजरे केले जातात आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर्स आणि मात्र हे चांगलं देखणं जे तुम्ही डेकोर पाहताना खेळाडू कक्ष असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर टॉस बॉक्स असेल सुंदर बनवलं आहे. त्यानंतर आपण VIP डॅश जे पाहताय ते नक्कीच मंडपचे डेकोरेट बघू शकाल. उसगावचे रमेशजी दोडका यांचा मात्र सत्कार करतील सुनील पाटील. राजेंद्र चव्हाण. त्यानंतर या स्पर्धेकरता मगाशी आपण म्हटलं की नक्कीच एवढं तापमान असताना आपण जर पाहिलं तर नक्कीच या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं आपण आत्तापर्यंत मॅन द मॅच काय पाहिलं तर मेडल्स पाहिलेत, कुठेतरी टी-शर्ट पाहिलेत, कुठेतरी आपण गॉगल्स पाहिलेत, मात्र सन्मान चिन्ह देखील पाहिलेत. पण या ठिकाणी मी नक्कीच खरापासून त्या तिन्ही व्यक्तींचा मनापासून आभार माने. उल्हास पाटील असेल, मनीष जाधव असेल आणि त्यानंतर रोशन पाटील असतील ज्याने प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच म्हणून जे आपण मात्र एनर्जी ड्रिंक्स या उन्हामध्ये ते मात्र आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्यांचा मात्र या ठिकाणी सत्कार केला जाईल. मी नक्कीच तिन्ही व्यक्तिमत्व आपण वरती या मनीष जाधव, उल्हास पाटील आणि रोशन पाटील आणि मी मुख्यमंत्र्यावरती विनंती करतोय नक्कीच सर्वांनी आदरणीय या नक्कीच पाहू शकाल की ज्या ठिकाणी उमेश जाधव यांना विनंती करतोय की आपण त्यांचा मात्र साई सत्कार करायचा आहे. तर नक्कीच धन्यवाद डीजे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच आता वेळ खूप कमी आहे, जाऊया आपण नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की जी ट्रॉफीज आपण पाहतोय, जे मात्र बक्षीस आपण पाहतोय ज्याकरता स्पर्धेकरता दिलं गेलं, उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट षटकार असेल आणि सिरीज देखील असेल, ते आपण पाहिलं तर मी पुढच्या एकदा लास्टमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय की सिरीज म्हणून जे आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती पण नक्कीच सर्वांनी आदरणीय सायनाजी खरपडे साहेब. त्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट
फलंदाज म्हणून नक्कीच नितेश परेड धाणीव यांच्याकडनं बॅट. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज करता आपले सचिव संजयजी लाथड साहेब यांच्याकडनं शूज. त्यानंतर मात्र उत्कृष्ट शतरक्षक म्हणून आपण जर पाहता एक उत्कृष्ट फील्ड म्हणून जे मात्र नक्कीच राजेंद्र चव्हाण साहेब या सर्वांचं मनापासून पहिल्यांदा आभार. आणि जाऊयात आपण मात्र या ठिकाणी पहिल्यांदा उत्कृष्ट शतरक्षक आपण जर पाहिलं तर अनेक नावं होती, मात्र खऱ्या अर्थानं आमच्या लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन आमचे यश पाटील अक्षरशः त्या फील्डला शेवटच्या मुमेंटला जे कॅप्चर केलं ना तो मात्र ठरतोय. तर नक्कीच ते जाते, जरा गेस करा कोण असेल उत्कृष्ट शतरक्षक. तर नक्कीच ते जाते जे आपल्याला मात्र प्राइज उपलब्ध करून दिलंय जे पाहतो नक्की कूलर राजेंद्र चव्हाण. तर नक्कीच जाते उत्कृष्ट शतरक्षक टीम छत्रपती शिवाजी महाराज इनगाव संघाचा विकास. मी नक्कीच मुख्य मंचावरती विनंती करतोय राजेंद्र चव्हाण साहेब आणि त्यांच्यासोबत उमेश जाधव यांना देखील विनंती करते की आपल्या दोन्ही व्यक्तिमत्व शुभ असते मात्र जी आपण म्हणतो कूलर आणि त्यासोबत आपण पाहिलं तर आणि राजेंद्र चव्हाण साहेब आणि मध्ये ते उपलब्ध करून दिले. एकदा मात्र जोरदार त्याला विकास करता अप्रतिम फील्ड पाहायला मिळाली. या स्पर्धेतील सर्वात देखील फील्ड ज्याच्याकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्याने सर्वात कमी धावसंख्या दिली आणि त्याच्यावर पाहू शकाल की विकेट्स देखील होत्या, मात्र ते आपल्याला शूज उपलब्ध करून दिलेत आपले सचिव डेप्युटी गावचे संजयजी लाथड आज उपस्थित नाही आहेत, मात्र ते देतील. विलास मुरगे साहेब यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ असते आणि ते मात्र नक्कीच विकी रोज आणि मात्र विलास मुरगे साहेब या दोघांना विनंती करते की नक्कीच गिव्ह मी पण पाहू शकाल ज्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी ते किताब मात्र जात आहे. गोज टू मिस्टर 36 रन आणि 4 विकेट्स ते नक्कीच जात आहे छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकाल नक्कीच इनकाम टीमचा कल्पेश. उत्कृष्ट गोलंदाज कल्पेश इनकाम संघाचा कल्पेश जे शूज आपल्याला उपलब्ध करून दिलेत आणि जे आपण ट्रॉफी पाहतो ती मात्र दयान पाटील साहेबांनी नंतर उपलब्ध करून दिली आहे. ती नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी विकी रोज साहेब आणि नक्कीच विलासजी मुरगे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र दिली जाते. त्यानंतर बॅटर जर पाहिलं तर सर्वात जास्त धावा ज्याच्या बॅट मधनं आल्या तर नक्कीच 3 टीम मध्ये आता आवाज आला पाहिजे. कोण असेल तो खेळाडू ज्याच्या सर्वात जास्त धावा आहेत कमी बॉल मध्ये ती पाहू शकाल की ते बॅटर म्हणून आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज जी आपल्याला बॅट उपलब्ध करून दिली आहे नितेश परेड धाणीव यांच्याकडनं ते मात्र वितरित करतील आणि ट्रॉफी जी आपल्याला उपलब्ध करून ते दयानंद पाटील. त्यानंतर मुख्य मंचावरती विनंती करतो मी सन्माननीय आदरणीय साईनाथजी खरपडे साहेब आणि त्यासोबत राहुल पाटील की आपल्या शुभ हस्ते मात्र ही बॅट जी मात्र जाईल. आपण आता नक्की ज्याच्या बॅट मधनं कमी बॉल मध्ये सर्वात जास्त धावा आला तोच वाटतोय उत्कृष्ट बॅटर. आपण जर पाहिलं तर गोस टू मिस्टर रोशन मॅन फ्रॉम कुडूस जीवी स्पोर्ट्स टीमचा मात्र नक्कीच रोशन ठरतोय मात्र बेस्ट बॅट्समन. त्यानंतर धन्यवाद डीजे. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दर्शवलं पाहायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनाच क्रिकेटमध्ये पाहू शकाल की कुठेतरी मी म्हणतो नेहमीच की कुठेतरी हार आणि जीत होत असते. त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती जेव्हा पाहतो जी ट्रॉफी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे सन्माननीय आदरणीय दयानजी नारायण पाटील कलंबोन यांच्याकडनं माजी सरपंच. त्यासोबत आपण पाहिलं तर ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून जे संस्था म्हणून ते मात्र जाते टीम्स. आपण जर पाहिलं तर टीम 3य क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज शिनगाव टीमला जे मात्र ट्रॉफी आणि कॅश प्राइज वितरण करण्याकरता मी विनंती करतोय मुख्य मंचावरनं सन्माननीय आदरणीय रामदादा रोज साहेबांना विनंती करतोय. त्यासोबत
राजेंद्र चव्हाण आणि आपण नक्कीच रामदादा राऊत साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मात्र थर्ड क्रमांकाची जी ट्रॉफी जी आपल्याला मात्र उपलब्ध करून दिली दयानंद पाटील ही कॅश प्राइज मात्र या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते द्यायची टीम मात्र जाती आहे. गोष्ट टीम छत्रपती शिवाजी महाराज इनगाव टीम. एकदा मात्र या टीम करता जोरदार झाल्या कारण आजच्या दिवसामध्ये 12 टीम्स होत्या. त्या 12 टीम्स मध्ये पराभूत करून ती मात्र क्वालिफाय झाली आणि त्यानंतर मात्र म्हणावं लागली कुठेतरी त्या समीर मॅच मध्ये हार थोडीशी पत्करावी लागली. ज्या ठिकाणी विकेट गेला म्हणजे म्हणतो ना कधी घडते ना कधी बिघडते. खेळच असा आहे क्रिकेट ना तुझा ना माझा तर परवा दुसऱ्याचा. त्यानंतर द्वितीय क्रमांक तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच ती टीम ठरती आहे. आज मात्र अनेक खेळाडू अनुपस्थित होते ती नक्कीच जाते आहे. ती नक्कीच पाहू शकाल जीबी स्पोर्ट्स जर पाहिलं तर कुडूस टीम आणि ती मात्र ट्रॉफी आणि कॅश रक्कम देण्याकरता मी विनंती करतो मुख्य मंचावर पाहू शकाल त्यांचे पाटील साहेब. त्यासोबत आपण पाहिलं तर साईनाथजी खरपडे साहेब आपल्या शुभस्ते दोघांच्या मात्र शुभस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज जी मात्र वितरित करायची आहे. त्यानंतर धन्यवाद डिझाईन अनेक खेळाडू असतात म्हणून म्हणतो ना की जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा जगातील कोणती ताकद त्याचं मात्र काय करू शकत नाहीये. असा आपण जर खेळ जर पाहिला तर या स्पर्धेतील जे आपण पाहतो की प्रथमदा जी मात्र आपल्याला सायकल उपलब्ध करून दिली आहे ती आपण पाहतो नक्की सन्माननीय आदरणीय आपण जर पाहिलं तर नक्कीच सायनाजी खरपडे साहेब या पद्धती सिरीज म्हणून सायकल ते आपण जर पाहिलं तर या 3 टीम मध्ये कोण असेल जो मात्र परफेक्ट ऑलराऊंडर सर्वात जास्त विकेट्स आणि सर्वात जास्त धावा त्याच्या बॅट मधून आला. एकदा आता आवाज आलाच पाहिजे. टीम कुडूस इनगाव टीम सावरे कोण असेल सिरीजचा मानकरी कोण असेल एकदा जोरदार आवाज या सायकल करता आवाज झाला पाहिजे आता. तर नक्कीच नो डाऊट ओनली वन मॅन आर्मी 60 धावा 6 विकेट मॅन फ्रॉम सावरे सूरज ठरतो या मात्र या मालिकावीरचा हकदार. मी नक्कीच मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मात्र या सिरीज जो मात्र ठाणे पालघर असंच्या मध्ये पहिला मानकरी ठरला खेळाडू जो आज महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये पोहोचेल की एक स्वप्न असं प्रत्येकाचं की कोणत्याही तरी मात्र स्पर्धेमध्ये आणि ट्रॉफी आपल्या उपलब्ध करण्यात आलेली आणि सर्वांनी या अतिशय मात्र मी म्हणेन की ज्या वेगामध्ये चांगल्या ट्रॉफीचा बहुतांश त्या ठिकाणी मात्र पाहू शकाल आणि त्या ठिकाणी महेश करपड आपण देखील या ते मात्र ठरतंय 60 धावा आणि 6 विकेट्स सूरज ठरतोय आई गावदेवी स्पोर्ट्स सावरे संघाचा. तर नक्कीच सूरज 2 मिनिटं जरा थांबायचं आहे. सूरज 2 मिनिटं थांब फक्त. तर नक्कीच आपण पाहतोय की सूरज जेव्हा पहिल्यांदा क्वालिफाय झाला त्यानंतर मात्र चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल होती. मग असं वाटलं होतं का की या रेसमध्ये ही सिरीज मला मिळेल. म्हणजे माहिती नव्हतं पण प्रयत्न केले मी प्रयत्न केले मी आतापर्यंत घरी म्हणजे उत्कृष्ट फलंदाज किंवा गोलंदाजी ट्रॉफी असतील मात्र आज घरी जाताना सायकल घेऊन घरच्यांचा आनंद काय असेल. हो सर्व खुश असतील आणि पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे मात्र ही ट्रॉफी घेताना ही सिरीज घेताना कसं वाटतंय. खूप आनंद होतोय. मात्र आता पाहिलं तर सायकलवरती एकच सीट आहे दुसरी सीट जर असती तर विचार केला असता मात्र आता या सीटवरती कोणाला बसवशील पहिल्यांदा भावाला बसवशील खऱ्या अर्थ पाहू शकाल. मात्र या स्पर्धेबद्दल या सर्व कमिटीबद्दल आणि एकदा मात्र या स्पर्धेबद्दल काय म्हणशील. हो खूप छान स्पर्धा होती आणि मी अध्यक्ष आणि कमिटीचे यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे मला खेळायला भेटले. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण जर पाहिलं तर नक्कीच 2 शब्द त्याचे तरी ऐकलेत जाऊयात आपण नक्कीच या ठिकाणी शेवटची अंतिम जी ट्रॉफी आपण जर पाहिली त्याची मात्र ठरती आहे टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच आपला पहाल ती ट्रॉफी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ठाणे पालघर
अध्यक्षाच्या माध्यमातून संस्थापक दयानजी पाटील साहेब ते सर्व मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते एक कॅश प्राइज आणि टीम ठरती आहे गोज टू आणि टीम आई गावदी स्पोर्ट सावरे 2025 आपण पाहतोय कलबोन चषक मध्ये ठाणे पालघर अध्यक्षाच्या माध्यमातून फर्स्ट प्राइज क्रमांकावरती कॅश प्राइज आणि मात्र नक्कीच मुख्य मंचावरती आपण पाहू शकाल रामदादा रोज साहेब सूरजजी रेंजर साहेब साईनाथजी खरपडे साहेब त्यानंतर महेशजी कलपड विलास बोलगे साहेब नरेशजी ठाकरे पण पाहतोय त्यानंतर राजेंद्र चव्हाण पाहतोय त्यानंतर दयानजी पाटील साहेब त्यानंतर आपण पाहतोय उमेशजी जाधव साहेब विक्रांतजी रोज साहेब उमेशजी शेलार राजूजी सबसर निलेशजी भोईर आणि सर्व मात्र नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र ठरती आहे फर्स्ट प्राइज टीम आपण पाहत आहे टीम गावदेवी स्पोर्ट सावरे गावदेवी माते की नित्यानंद भगवान की वज्रेश्वरी माते की तर नक्कीच आपण पाहतोय देखणी स्पर्धा इथे मात्र कंप्लीट झाली आहे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून कोणत्या मान्यवरांचं चुकून जर सन्मान राहिला असेल किंवा मात्र कोणाचं मात्र नाव घेतलं नसेल किंवा मात्र काही चुकी घडली असेल तर आमच्यापर्यंत नक्कीच कळवा कारण पहिलं आयोजन होतं आणि पहिल्या आयोजनामध्ये खूप मोठी मेहनत होती या सर्व मात्र व्यक्तिमत्वांची मात्र या आलेल्या सर्व व्यक्तिमत्व मनापासून या कलमोन कमिटीकडनं आणि माझ्या वतीने मात्र त्यांचा आभार मानतोय त्याआधी आपण जर पाहिलं तर नक्कीच त्यानंतर फक्त मान्यवरांना विनंती करतो 2 मिनिटं थांबा एक सूचना महेश करपंड माझ्यापर्यंत पोहोचवली आहे की इनगावचे शिक्षक म्हणून जे आपण पाहिलं तर गुरुवर्य सर्वात मोठं स्थान जे असतं कारण म्हणतात जगात गुरुशिवाय शिक्षाच नाही आहे त्याकरता नक्कीच आपण पाहिलं तर इनगावचे जे शिक्षक म्हणून त्यांचा या ठिकाणी आपण एक सत्कार करूयात ते देखील क्रिकेट खेळताना मात्र आपण जर पाहिलं तर गुरुवर्य शंकरजी चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी आमच्या कमिटी मेंबर्स कडनं आपलं देखील सत्कार केला जाईल माहिती शाह स्पर्धेची भेट देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाईल इनगावचे तर नक्कीच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणून मी नेहमीच म्हणतो की कोणताही मंच असू द्या कोणतीही स्पर्धा असू द्या शेवटचं अंत मात्र क्षमेने असतं कारण कोणाचं चुकून नाव राहिलं कोणाचा सत्कार राहिला किंवा मात्र काही चुक्या घडल्या तर तुम्ही मात्र त्या निदर्शनात आणा आणि त्या इथपर्यंत पोहोचवा मात्र या पूर्ण मी एकच वाक्यात म्हणेन की आता सुरुवात झाली आहे मात्र या सर्वांना तुम्ही साथ द्या आणि ती नुसती साथ नको आहे तर नक्कीच गुरुजी आपलं देखील या स्पर्धेबद्दल 2 वाक्य आणि इनगाव टीम या स्पर्धेमध्ये आली हॅलो ह्या स्पर्धेसाठी माझा भाचा आहे महेश यांनी मला सांगितलं मामा तू इकडे टीम टाक म्हणून मी आज घाईघाईने